क्या गेंद डाली गेंदबाज भूषण खैरे ने। डॉट गेंद आई, राइट आर्म राउंड द विकेट। डॉट गेंद के लिए 500 का इनाम है, विकेट के लिए भी 500 का इनाम है इस गेंदबाज के लिए, रोशन खैरे की तरफ से। देखिए अब ये प्रतियोगिता चरम सीमा पर आ चुकी है। एक 500 तो इन्हें मिले हैं, सीधे बल्ले से दूसरा 500 मिलता हुआ यहां पर। बैक टू द बॉलर, डॉट गेंद आई, 1000। देखिए एटीएम शुरू हो चुका है, जितना ऐट सकते हो ऐट लो। लोहा घर में भाई मार लो हथौड़ा। एक ही रन यहां पर आ चुका है इस ओवर की चौथी गेंद करेंगे गेंदबाज भूषण खैरे। राइट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस किया, सीधे बल्ले से खेला, मिड ऑफ और मिड ऑन के बीच में से गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। देखिए बिल्डर्स एंड डेवलपर सचिन दुबे साहब यहाँ पर बैठे हुए। आम आदमी का एक सपना होता है एक अच्छे रेट में एक अच्छा मकान पाना, खुद का मकान होना, ये सबसे बड़ी बात है। और उन आम लोगों का सपना पूरा करने वाले बिल्डर्स एंड डेवलपर्स। लेकिन इस लीग में किस टीम का सपना पूरा होगा, इस प्रतियोगिता को जीतने का कौन करेगा कड़ी मेहनत। हालांकि सागर महात्रे द्वारा लगाया गया ये दूसरा चौवा डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर स्लोक स्वीप के जरिए। और विकेट के लिए भूषण खैरे को 500 का इनाम है, 1000 उन्होंने हासिल किए हैं रोशन खैरे इनकी तरफ से। तो देखिए विकेट के लिए भी 500 है, डॉट गेंद भी 500 है। अगर विकेट निकालते तो 1000 मिलेंगे, क्योंकि गेंद भी डॉट होगी और विकेट भी मिलेगा, दोहरा फायदा विकेट निकलने के बाद। फुल टॉस गेंद और ये डॉट आती हुई 1500 रुपए का इनाम इस ओवर में हासिल किया। लेकिन रन भी दिए 9, 3 गेंदों में 9 रन दिए, 3 गेंदें डॉट डाली। 1500 रुपए का इनाम रोशन खैरे द्वारा हासिल हुआ भूषण खैरे को। तो देखिए ऑर्गेनाइज जो कमेटी का एक सदस्य यहाँ पर होना जरूरी है, ताकि वो पैसे अपने पास लेकर रखे। हाँ, क्योंकि हम कमेंटेटर्स की जेब से फिर जाएगा, ऐसा नहीं होना चाहिए। वरना खाया पिया कुछ नहीं हमारे लिए 9 रन, खाया पिया कुछ नहीं हमारे लिए गिलास थोड़ा बाहर आना, ऐसी परिस्थितियां पैदा हो सकती हैं। वो क्या कहते हैं ना कि मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर, ऐसी अवस्थाएं नहीं होना चाहिए। निश्चित तौर पर सोमनाथ पाटिल बिल्कुल सही कह रहे हैं। बाजे के ये स्कोरर रन रेट की वजह से खुद के ऊपर प्रेशर महसूस कर रहे थे, लेकिन अब प्रेशर नहीं है उनके ऊपर भी। नॉकआउट दौर शुरू हो चुका है। केपीएल में विनोद साबले साहब ने बिल्कुल सही कहा, रोज 500 से ज्यादा लोगों का खाना परोसा गया, ये इस केपीएल की खासियत है। तकरीबन 2000 लोग 3 दिनों में खाना खा चुके हैं। इससे बड़ा पुण्य क्या हो सकता है इस केपीएल में, और वो भी नॉनवेज और वेज। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ कोहली सर का। व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 10 रन। अंबेरे, कोहली और शशि साडम सर का ये जो पैनल है, हालांकि आज कोहली इनसे जुड़ चुके हैं, लेकिन फिलहाल हर दिन एक अच्छी अंपायरिंग का नमूना हमें देखने का मौका मिला इन तीनों अंपायर्स द्वारा। ऊंचा खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, क्या ये होगा कैच? और इसी के साथ पहले विकेट का पतन वॉरियर्स के भूषण दमड़े के पारी का अंत। भावेश सूरज सेलर ने इस कैच को लपका। भावेश दमड़े आउट होकर वापस पैवेलियन आ चुके हैं। नेट नंबर 3 की पोजीशन पर अब देखना यह होगा कि वॉरियर्स की तरफ से कौन सा योद्धा जाएगा, क्योंकि वॉरियर्स का मतलब है योद्धा। तो इनको ये दिखाना होगा, आई लाइक अ वॉर बिकॉज आई एम अ वॉरियर। मैं एक योद्धा हूं, मुझे युद्ध पसंद है, ये दिखाना होगा वॉरियर्स को, क्योंकि ये सेमीफाइनल है, नॉकआउट। हारे तो बाहर,
ये कोई फिल्म नहीं है जहां पर आपको रीटेक्स मिलेंगे डायरेक्टर द्वारा शॉट की गलती पर हीरो को जिस तरह से मिलते हैं। ये लाइव है, लाइव। यहां पर आपको वन टेक में ओके करना है, वन टेक ओके। एक गलती किसी भी खिलाड़ी की 11 खिलाड़ियों को लेकर डूबेगी। क्या वातावरण में गर्माहट पैदा हो चुकी है केपीएल के। एकदम से ये मैच अब प्रोफेशनल नजर आ रहे हैं और इसका क्रेडिट ज्यादा है सूरज शेलर, विनायक पोपट और सचिन नागपाल, जिन्होंने इस प्रतियोगिता की संकल्पना रखी और पूरे गांव वालों ने साथ दिया। ऐसा नहीं है ये गेंद शायद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा। दूसरे ओवर की शुरुआत की थी गेंदबाज चेतन पवार ने। मराठीमध्ये एक म्हण आहे, गाव करील ते राव काय करील, पण रावाला जर गावाची साथ असेल तर केपीएल सारख्या स्पर्धा आपल्याला जवळजवळ दरवर्षी पाहायला मिळतील। कारण सचिन नागपाल, सूरज शेलार आणि विनायक पोपट यांनी जरी ठरवलं होतं केपीएल करायची, पण त्यांना जर गावाची साथ नसती तर इतकं चांगलं माहोल त्यांना तैयार करता आलं नसतं। तो ऊंचा शॉट लगाया है, मी सन्माननीय पाहुणे यशवंतजी घाडगे, मी विनोदजी साबळे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं या व्यासपीठावर स्वागत करायचं आहे। सन्माननीय पाहुणे यशवंतजी घाडगे साहेब यांचं स्वागत। मी सन्माननीय विनोदजी साबळे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे। चलिए, दर्शक कुछ नहीं बोल सकते, लेकिन अंपायर ने देखा, स्क्रीन पर भी देखा और एक बड़े हार्ड हिटर का बल्लेबाज सागर म्हात्रे के पारी का अंत हुआ सेकंड सेमीफाइनल में। सूरज शेलार ने 2 कैचेस लपके इस सेकंड सेमीफाइनल में। चलिए, मैंने पहले ही कहा था 4:35 हो चुके हैं। फाइनल अगर आपको 5 ओवर का खेलना है, अंपायर के मन में अगर डाउट हो तो जरूर वो रिव्यू मांग सकते हैं, ऐसा नहीं है, लेकिन खिलाड़ी रिव्यू नहीं मांग सकते। तो नए बल्लेबाज विनायक पोपट, जो इस प्रतियोगिता के मुख्य ऑर्गेनाइजर्स में से एक, लेकिन अब देखना यह होगा क्या वो अपना खेल एक ताकतवर अंजाम से उस खेल को अंजाम देते, क्योंकि शेर वही होता है जब जंगल में उसकी दहाड़ होती है तो बाकी प्राणियों उसके सामने आने से कतराते हैं। वैसा कुछ मंजर इस बल्लेबाज को दिखाना होगा। वॉरियर्स का मतलब है योद्धा। यह व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 12 पर आता हुआ दूसरा ओवर चल रहा है। दूसरे ओवर की शुरुआत की थी चेतन पवार ने, मैंडेटरी पावर प्ले का यह दूसरा ओवर। ये फिर से एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, और यहां पर देखिए 3 बड़ी सफलताएं ली है।
चेतन पवार ने। ये तो कोई राजनीतिक, धन्यवाद डीजे। ओम साई क्रिकेट क्लब करदाड़ा के कप्तान चेतन पवार, पवार का पावर पूरे महाराष्ट्र ने देखा और चेतन पवार का पावर अब ये टीम देख रही है करदाड़े। पवार नाम में ही पावर छुपी हुई है। किरण पवार, अक्षय पवार, टेनिस की दुनिया का ये पवार का पावर, और यहां पर योगेश पवार और ये चेतन पवार, पवार का पावर टेनिस बॉल की दुनिया में सिर आंखों पर। 3 विकेटें उन्होंने निकाली इस ओवर में और वो भी बड़ी सफलता है। और खास तौर से सूरज शेलार की मैं तारीफ करना चाहूंगा, जिस तरह से उन्होंने कैचेस लपके, 2 कैचेस लपके। सागर मात्रे के आउट होने के बाद थोड़ी सी वॉरियर्स डामाडोल जरूर हो चुके हैं, लेकिन 50 के करीब पहुंचना होगा। 50 रन भी सेमीफाइनल के प्रेशर के लिए बहुत ज्यादा होते हैं, लेकिन ये क्या हुआ, ये अनहोनी हुई। सूरज शेलार, चेतन पवार, यकीनन मैं कहना चाहूंगा इन्होंने 4 विकेटें निकाली। सूरज शेलार को 1111 रुपए का इनाम मंगेश शेठ शेलार इनकी तरफ से, कैच ऑफ द टूर्नामेंट। लेकिन देखिए उन्होंने बाउंड्री को रोकने की कोशिश की, गेंद फेविकॉल की तरह उनके हाथों में चिपक गई, जैसे कि उनके हाथों में फेविकॉल लगा हुआ हो। मंगेश शेलार इनकी तरफ से इस कैच के लिए सूरज को 1111 रुपए का इनाम। ये खराब गेंद थी लेग स्टंप के बाहर, बिल्कुल मैं जानता था जमीन से हाथ समांतर होंगे हमारे कोहली सर के, और ये व्हाइट बॉल का इशारा हुआ। व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 13 रन। लेकिन विकेटें जा चुकी है वॉरियर्स की, 4 विकेटें जा चुकी है और उन 4 विकेटों के कारण थोड़ी सी परेशानी में जरूर आ चुकी है वॉरियर्स। लेकिन अगर ये 2 खिलाड़ी साझेदारी निभाते हैं, सनी फुलोरे और उनके साथी संदीप करांदे, चेतन पवार की तारीफ जितनी भी की जाए उतनी कम है। तारीफ के लिए अब मेरे पास अल्फाज ही नहीं बचे, इतनी अच्छी गेंदबाजी इन्होंने की है। 4 व्हाइट बॉल डाली और 4 विकेटें भी निकाली, अपोजिशंस को एक्स्ट्रा गेंदें भी डाली और उनकी कमर भी तोड़ी। अपोजिशंस के ऊपर ये मेहरबान भी हुए व्हाइट बॉल डालते डालते, और उनकी कमर भी तोड़ दी इन्होंने अपनी गेंदबाजी से। और उसका पूरा क्रेडिट गोज टू सूरज शेलार, क्योंकि जिस तरह से उन्होंने कैचेस को लपका, 3 कैचेस को लपका, वाकई काबिल तारीफ। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर 7 की औसत से आ चुके हैं। 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है, लेकिन एक साझेदारी निभानी होगी। 40+ के जो खिलाड़ी है, संदीप करांदे और सनी फुलोरे के पास ताकत है, लंबे लंबे हिट्स लगाने की, उस ताकत को अंजाम देना होगा। वॉरियर्स इस टीम का नाम क्यों है? क्योंकि योद्धा जो लढणं जानते हैं। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर आधी लगीन कोंडाण्याचा मग माझ्या रायबाचा असं म्हणणारा तानाजी ज्या छत्रपतींकडे होता आणि त्याने खऱ्या अर्थानं ज्या बाजीनं आपली खिंड लढवली महाराज गडापर्यंत पोहोचेपर्यंत, अशा बाजी आणि तानाजी सारख्या योद्ध्यांप्रमाणे आता लढावं लागेल ते फलंदाज सनी फुलोरे याला। विकेट और डॉट गेंद के ऊपर रोशन खैरे इनकी तरफ से 500 का इनाम भूषण के लिए, डॉट गेंद और विकेट के लिए। पहले 1500 रुपए का इनाम उनके लिए हासिल हो चुका है। ये गेंद 500 रुपए एक और एटीएम में आते हुए भूषण खैरे के, रोशन खैरे द्वारा। देखिए एटीएम का कार्ड लेकर आए रोशन खैरे, पूरा बंडल लेके आए हैं। 2000 रुपए अब तक मिले हैं भूषण खैरे को। काश मैं भूषण खैरे होता और वो मेरी जगह कमेंटेटर्स होते। ये हुआ है एक और 500।
डॉट 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 गेंद। सनी देओल की वो लाइन मुझे याद आ रही है, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिली लेकिन इंसाफ नहीं मिला जज साहब, मिली तो सिर्फ तारीख। उसी तरह यहाँ पर डॉट गेंदें अगर आप खेलते रहोगे तो इंतजार इंतजार और तारीख अगले साल की ढूंढनी पड़ेगी केपीएल की। क्लीन बोल्ड, यहाँ पर 1000 होंगे, यहाँ पर 1000, क्योंकि डॉट गेंद भी आई, विकेट भी आई। ऐसा नहीं होता, अपने वादे पर कायम रखो, वादे पर कायम रखो खैरे साहब, क्योंकि ये डॉट गेंद भी है और विकेट भी है। 1000 मिलने चाहिए इस गेंद के ऊपर। टोटल 14 रन, 14 रन इस ओवर के बाद पानी जाएगा। देखिए फाइनल भी खेलना बाकी है, 4:45 बज चुके हैं। नए बल्लेबाज सौरभ ठाकुर वॉरियर्स के 12th मैन के चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट की जगह थोड़ी सी परेशानी में देख रहा हूं, क्योंकि उनकी टीम पीछे नजर आ रही है। लेकिन ये क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। आखिरी गेंद तक इस खेल में कुछ कहा नहीं जा सकता। याद करो उस साझेदारी को जब कुंबले और श्रीनाथ की मां बेंगलोर में मैच देख रही थी और उन दोनों ने वो साझेदारी निभाई थी ऑस्ट्रेलिया के खिलाफ। वो मंजर, उस क्षण को याद कीजिए, उससे प्रेरणा लीजिए। ऑस्ट्रेलियन तेज गेंदबाजों के सामने जो 39 रनों की उन्होंने साझेदारी की थी, उस वजह से भारत ने ऑस्ट्रेलिया को वनडे में उस परास्त किया था। तो उस मंजर को याद कीजिए, वॉरियर्स के खिलाड़ियों को उस मंजर को याद करना होगा यकीनन। ये गेंद, ये अंबेरी साहब का व्हाइट बॉल का इशारा आता हुआ ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। टीम का टोटल 15 रन, तीसरा ओवर चल रहा है, लेकिन 2 ओवर में भी इस खेल को बिगाड़ने की ताकत रखते हैं वॉरियर्स के योद्धा। राइट आर्म राउंड द विकेट, ये गेंद हुई सीधे बल्ले से। इस गेंद को खेला मैंने पहले ही कहा था, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। शुक्रिया डीजे। 40 के बारे में सोचिए, 40 सेमीफाइनल है ये, 40 भी आपके लिए बहुत ज्यादा हो सकते हैं, वॉरियर्स के लिए भी। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ओवर नंबर 3 और ये क्लीन बोल्ड। क्या मिलेंगे, 1000 या 500? 500 मेरे ख्याल से 1000 मिलने चाहिए थे, लेकिन 500। तो टोटल 3500 रुपए की कमाई भूषण खैरे को, 3500 मिलेंगे रोशन खैरे द्वारा। इस ओवर की अभी भी एक गेंद शेष। देखिए सूरज शिलार, ज्यादा टाइम पास ना कीजिए, फाइनल आपको 5 ओवर का खेलना है। इस विचार के साथ ये खेल होना चाहिए। सचिन नागपाल, विनायक पोपट और सूरज शिलार, आप तीनों की मैं तारीफ करना चाहूंगा। इस केपीएल के आप ब्रह्मा विष्णु महेश त्रिमूर्ति जिन्होंने एक संकल्प छेड़ा। ब्रह्मा ने उत्पत्ति की, विष्णु ने पालन किया और शिव ने जब कोई विपत्ति आई तो उसका विनाश किया। यह है त्रिमूर्ति का संजोग। और नारी शक्ति भी यहाँ पर बैठी हुई है इस मंच के ऊपर। उस नारी शक्ति का भी मैं स्वागत करना चाहूंगा, क्योंकि जो भारतीय प्रधानमंत्री थी इंदिरा गांधी जी, वो यूनो की प्रेसिडेंट थी। ये हमारे नारी शक्ति की ताकत है। मेरी झांसी नहीं दूंगी अंग्रेजों को, ये कहने वाली झांसी की रानी एक नारी थी। तो ये होना चाहिए, ये शक्ति। अंतराल में जो कल्पना चावला जो गई थी वो भी एक नारी थी, यानी कि नारी शक्ति को भी कम नहीं आंकना चाहिए। मिताली राज जिन्होंने काफी अच्छा क्रिकेट खेला है। हरमनप्रीत कौर एक हार्ड हिटर के तौर पर बैट्सवुमन बनकर उभर कर आई है। हॉकी में भी हमने बहुत सारे किताब हासिल की है महिलाओं की हॉकी में, खेल की जगत की दुनिया में अगर देखा जाए तो। और चक दे इंडिया अगर आपने देखा होगा, वो एक फिल्म थी, लेकिन फिर भी
उस फाइनल के 70 मिनट अभी भी सभी लोगों को याद है। टीम का टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। सरपंच साहब और इस टीम के फ्रेंचाइजी और इस 40+ भी मंगेश, तो रामेश्वर जी ने हैट्रिक हासिल की, तो मंगेश जी बोरकर इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम। देखिए इन्होंने गांव का तो विकास किया है, लेकिन अपनी टीम के विकास के लिए इन्हें अच्छी गेंदबाजी करनी होगी। वो उनका क्षेत्र है, क्रिकेट एक अलग क्षेत्र है और दोनों ही 40+ हैं। सामने आमने सामने 40+ के दो नौजवान, इन दोनों को दिखाना होगा, एक को वार करना होगा, एक को बचाव करना होगा। अभी तो मैं जवान हूं, इन दोनों को ये दिखाना होगा। ये लगातार दूसरी व्हाइट बॉल डाली रामेश्वर अंग्रेजी ने, इस टीम के ओनर। टीम का टोटल 21। तो सचिन नागपाल साहब, मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूंगा जिन्होंने मुझे केपीएल में बोलने का मौका दिया। इन पूरे ऑर्गेनाइजर्स कमेटी का मैं शुक्रगुजार हूं जिन्होंने 2 दिन मेरी कमेंट्री सहन की और लोगों ने सुनी। कुछ लोगों को मैं पसंद आया हूं, कुछ लोगों को नापसंद भी आया हुआ रहा हूंगा, क्योंकि पसंद और नापसंद हर एक की अलग होती है। कोई चाय लेता है कभी, तो कोई कॉफी लेता है। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ, व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 23 रन। लेकिन सूरज शेलर, विनायक पोपट और सचिन नागपाल और सभी ऑर्गेनाइजर्स में हिस्सा लिए हुए, उन सभी का मैं शुक्रगुजार हूं जिन्होंने इस प्रतियोगिता में मुझे 2 दिन बतौर कमेंटेटर मौका दिया। ये डॉट गेंद आई थी और ये देखिए 40+ के इस खिला, नहीं 40+ तो नहीं थी ये, लेकिन ये विकेट मिला रामेश्वर जी अंग्रे को। मिड विकेट पर लपक लिया गया। देखिए आईपीएल की धुन। अब अगर आपके पास 1 2 3 वो जो गाना होगा तेजाब का, वो भी बजाइए, क्योंकि सुबह से लोग आईपीएल की धुन सुन रहे हैं। लोगों को भी नया नया कुछ चाहिए। लोकेश यादव, ये गेंद हवा में, क्या छूने की संभावना, इस टीम के ओनर जा चुके हैं। ये क्या हुआ, क्या छोड़ा, रन मिलेंगे 2 और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ढेर सारे बिल्डर्स एंड डेवलपर्स देखिए यहाँ पर आधुनिकीकरण, ऊंची ऊंची इमारतें देख रहे हैं हम, और एक ऊंचा ख्वाब सभी ने देखा केपीएल को जीतने का। नाइट राइडर उस ख्वाब के करीब पहुंच चुकी है, पहला सेमीफाइनल जीत के, और ये दूसरा सेमीफाइनल कौन सी टीम जीतेगी और 2-2 हाथ करेगी नाइट राइडर्स के साथ और अपने ख्वाब को पूरा करेगी। पच्चीस रन स्कोर कार्ड के ऊपर। स्टेप आउट करके मारा, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में गेंद हवा में, नंबर आया 6 और 6 के साथ शुक्रिया डीजे। 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 31 रन, 31, लॉस ऑफ 7 विकेट, यानी कि 7 विकेटों के नुकसान पर ये 31 रन आ चुके हैं। कम से कम 10 रन मेरे ख्याल से इस आखिरी ओवर में कम से कम 10 रन ढूंढने चाहिए। 40 रन भी एक फाइटिंग टोटल है, मैं कहूंगा सेमीफाइनल के प्रेशर के लिए 40 रन भी एक फाइटिंग टोटल हो सकता है। गेंदबाज भूषण सालके, स्ट्राइकर एंड पर 40+ के खिलाड़ी संदीप करांदे, जो अब तक रुके हुए आखिरी ओवर तक, इन्हें कुछ कर दिखाना होगा, जज्बा दिखाना होगा, क्योंकि ये कर सकते हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन
जरूर मिला दूसरा चुराने की कोशिश, लेकिन एक ही रन और इस एक रन के साथ 32 पर आता हुआ टोटल 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। केपीएल का खूबसूरत मंजर शुरू हुआ 26 जनवरी गणतंत्र दिन के अवसर पर। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी जाना दवाशी, लेकिन पहुंच गए काशी। डॉट गेंद की समाप्ति, रुकावट टोटल वहीं पर 32। क्या गेंदबाजी की है सूरज शेलार के गेंदबाजों ने। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला डीप स्क्वायर लेग, बाउंड्री के बाहर 4 रन। गोली की रफ्तार से गेंद जाती हुई और इन 4 रनों के साथ जो चौवा धागा बल्लेबाज लोकेश यादव ने, उस 4 के बदौलत टीम का टोटल पहुंच चुका है 36। देखिए कम से कम 40 होना जरूरी है मेरे ख्याल से। तो इस टीम के ओनर है लोकेश इस टीम के ओनर है, तो यकीनन एक बात मैं जरूर कहना चाहूंगा कि 40 रन भी एक फाइटिंग टोटल है मेरे ख्याल से। दूसरे सत्र में अगर गेंदबाजी सटीक लाइन और लेंथ भरी हो तो, क्योंकि ये सेमीफाइनल है, प्रेशराइज मैच है ये। सोचिए किसी ने सोचा भी नहीं था विवियन रिचर्ड का जब कैच लपका जाएगा 1983 का वर्ल्ड कप भारत के हाथों में आएगा, लेकिन ऐसा हुआ था। 183 रन बचाए थे भारतीय टीम के गेंदबाजों ने और एक ऑलराउंडर ने उसमें एक अहम किरदार निभाया था, मोहिंदर अमरनाथ ने। क्या हुआ यहां पर, कितने रन? तर पंचांनी आपलं डिसिजन सांगायचं आहे, किती रन? एकच धाव। तर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य करंजाडे, सौभाग्यवती नीलमताई भगत, त्याचबरोबर सौभाग्यवती शांताताई राणे ग्रामपंचायत सदस्य करंजाडे, त्याचबरोबर सौभाग्यवती नंदाताई गायकर, त्याचबरोबर सौभाग्यवती वंदनाताई पोपट, या सर्वांचं मी मनापासून करंजाडे प्रीमियर लीग मध्ये स्वागत करतोय। खऱ्या अर्थानं गावचा विकास हाच आमचा ध्यास, असा या बॉडीने घेतलेला निर्णय। आणि उद्घाटन सोहळ्याला सुद्धा ही लोक उपस्थित होती आणि खऱ्या अर्थानं आता केपीएलला मी म्हणेन रंग आलाय, कारण सर्व ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंच, उपसरपंच या मंचावर आपण पाहतोय। त्याचबरोबर ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केली आहे, राजकीय क्षेत्रामध्ये, ते सर्व नेते, सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी समाजासाठी एक उत्कर्षाचं काम केलं या गावातून, ते सर्व आपल्याला या व्यासपीठावर दिसत आहेत। त्याचबरोबर आजूबाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी, सर्व ग्रामस्थ मंडळ करंजाडे यांची ही गर्दीच सांगून जाते आहे की करंजाडे प्रीमियर लीग आता यशस्वी झाले आहे। आणि ही यशस्वी लीग पाहून जरा जोरदार टाळ्या या आयोजकांसाठी, सूरज शेलार, विनायक पोपट आणि सचिन नागपाल यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात या षटकाच्या समाप्तीनंतर। और यह उंगली उठी और इसी के साथ यह आउट अंपायर की उंगली उठी, पक्षपातित करार दिया जा चुका है। 9 विकेटें जा चुकी हैं, टीम का टोटल 37। आई एकविरा मातेची धून आपण पाहिली। खऱ्या अर्थानं आगरी कोळी समाजाचं दैवत आणि स्वतः कर्णधार भरत राणे 11व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी। सनी कैकाडे, भरत राणे यांनी जर चौकार मारला तर सनी कैकाडे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक।
आणि 2 धावा जर पळून काढल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. मंगेश शेठ शेलार यांच्याकडून 1111 रुपये. भरत राणे यांनी जर षटकार मारला तर 1 धाव काढली तर सनी कायकाड यांच्याकडून 500. झेल उडालाय. नो बॉलचा इशारा येतोय म्हणजे सर पण ऑल आउट होतोय. नो बॉलची 1 रन मिळणार. फ्रीट खेळायला यांच्याकडे खेळाडूच उरला नाही. 38 धावा धावफल करावं लागल्यात जिंकण्यासाठी. रॉयल चॅलेंजर करंजाडे संघाला 39 धावांची गरज आणि या धावा कशा होतील याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी मित्र राहुल. थँक्यू प्रवीण सर. या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 38 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये गरज असेल रॉयल चॅलेंजर करंजाडे टीमला तब्बल 39 धावांची गरज आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. याची देही याची डोळा हा सेमीफायनलचा एक देखणा सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं पहिल्या सत्रामध्ये फक्त मापक टार्गेट सेट झालं गेलं आहे. पण बऱ्याचशा टेनिस क्रिकेटमध्ये मापक धावा डोईजड होता. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दडपण पूर्ण प्रेशराईज सामना या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये बघायला मिळतं. पण तशी स्थिती निर्माण होणार का ती रॉयल चॅलेंजर या ठिकाणी करंजाडे टीमची ही बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण जे आघाडीच्या फलंदाजांनी विकेट्स लवकर कमी धावांवरती फेकल्या गेल्या आणि त्याच्यानंतर जो बॅकफुटला गेला वॉरियर्स करंजाडे ही टीम ती शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटका आणि शेवटच्या चेंडूवरती पूर्णपणे दमछाक झाली गेली. एक संघर्षाकडे टार्गेटकडे सेट करण्यामध्ये पूर्णपणे थोडंसं बॅकफुटला ढकलल्यानंतर जरी टार्गेट 38 धावा लागल्या असल्या तरी 39 धावा एक टार्गेट सेट आहे. सन्मानजनक टार्गेट आहे. प्रवीण सर म्हटले होते की जरी 40 धावा झाल्या तरी ही मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. पण संघर्ष करणाऱ्या या 40 धावा आता गोलंदाजांना कितपर्यंत संघर्ष करावा लागतोय हे बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण आज पहिल्या सत्रामध्ये जे सूरज सेलारने केलेला 3 घेतलेला झेल फलंदाज पाठवायचे आहेत. चला प्लीज सूरज आपल्याला विनंती की आपली जोडी पाठवा मैदानावरती लगेच. सूरज सेलार आणि विशाल हुद्दार अशी ही जोडी मैदानावरती आपल्याला आगेकूच करतोय. आणि फार बॉल द्या. सूरज शेलार आणि विशाल हुद्दार अशी ही जोडी मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. आणि या जोडीकडे फार मोठी क्षमता आहे. एखाद्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके लगावून ती मॅच लवकरात लवकर संपवण्याची ताकद या टीमकडे आहे. पण जरी ताकद असली तरी दुसऱ्या बाजूला वॉरियर्स टीम सुद्धा एक ताकदवार आहे ज्याच्याकडे क्षमता आहे गोलंदाजीचा नमुना पेश करण्याचा. आता संधी निर्माण करावी लागणार ती गोलंदाजाला आणि त्या संधी निर्माण केल्यानंतर पूर्णपणे गोलंदाजी जर चांगली झाली तर या मॅच मध्ये पूर्णपणे जिवंत राहील तो वॉरियर्स ही टीम. पण सूरज शेलारकडे क्षमता आहे वेगवेगळे फटकेबाजी करण्याची. कोणत्या दिशेने सामना असेल जरी बॅकफुटला असेल तरी त्या दिशेने वाटचाल करणारा संघ आहे. पण जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आणि आघाडीचे 2 ते 3 महत्त्वपूर्ण विकेट जर मिळवल्या तर या मॅच मध्ये फार रंगत बघायला मिळेल. सत्र चालू होण्याचा येतोय अंपायरचा इशारा. गेम इज ऑन. दुसऱ्या सत्राला होतोय प्रारंभ. 30 चेंडू फक्त 39 धावांची गरज आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर मात्रे ऑन स्ट्राईक. सूरज शेलार विशाल हुद्दार नॉन स्ट्रायकर वरती. पहिला चेंडू आक्रमण चढवलं गेलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू निघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. आजवकार
थँक्यू डीजे करंजाडे प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. बरेचसे मान्यवर मंडळी या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद लुटतायत, त्यांचा मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. सामाजिक क्षेत्र असेल, नंतर राजकीय क्षेत्र असेल आणि खऱ्या अर्थानं सर्व मतभेद दूर ठेवून या ठिकाणी करंजाडे वासियांसाठी ही भरवलेली एक फार चांगली संकल्पना आणि त्या संकल्पनेला अनुसरून या ठिकाणी हा चेंडू जातोय निर्धाव. फार चांगला चेंडू फेकला गेला. या संकल्पनेला अनुसरून जी संकल्पना आखली गेली, खऱ्या अर्थानं सचिन नागपाल, विनायक पोपट आणि सुरेश शेलार, आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण म्हणतो, ज्या वेळेस 5 बोट एकत्र करतो तेव्हा आपली मूठ बनत असते, तशी सर्व एकत्र येऊन या ठिकाणी या संकल्पनेला, त्रिमूर्तीला दिलेली साथ, त्याच्यानंतर ही स्पर्धा या ठिकाणी सार्थकी लागत चालली आहे ती करंजाडे वासियांसाठी. कारण 3 दिवसामध्ये जे कमी आहे ते पूर्ण करण्याचं काम या संकल्पनेच्या माध्यमातून केलं गेलं. या चेंडूवरती आल्या ती 2 धावा आणि या दुहेरीच्या बरोबरीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावून पोहोचते ती तब्बल 6 या अंकावरती. गोलंदाज तयार सागर म्हात्रे. हा चेंडू लेग स्टिकच्या अगदी मधोमध फेकला होता, पण ऑन ड्राईव्ह केलाय. सुरेश शेलारच्या बॅट मधून येतोय हा डीप स्क्वेअर लेगचा चौकार. फॉर्म इज टेम्पररी पण क्लास इज परमनंट अशी परिस्थिती बघायला मिळते ती सुरेश शेलारच्या माध्यमातून. हा चेंडू फुलटॉस चेंडू आक्रमण चढवला गेलाय, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ही विकेट्स या ठिकाणी मिळवली गेली आहे. या चेंडूवरती भारी कामगिरी त्याची नेक. विनायक पोपट लोकेश जाधव करंजाडे वारियसचे मालक. भरत राणे कॅप्टन भारी कामगिरी त्याची नेक. संदीप करांदे पकडी कॅच संघाचा तो फिल्डर. संदीप करांदे पकडी कॅच संघाचा तो फिल्डर. थँक्यू डीजे. या मॅच मध्ये रंगत निर्माण झाली पाहिजे. अजून 1-2 विकेट जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला गेला, अपस्टिक धरून चेंडू फेकून दिलाय तो गोलंदाज सागर म्हात्रे या गोलंदाजानं. पण या चेंडूवरती कोणतीच धाव घेतली जात नाहीये आणि या परिस्थितीमध्ये पहिल्या या ठिकाणी षटकाचा खेळ संपला गेलाय. 39 धाब्यांचा पाठलाग करत असताना जी सरासरी प्रति षटकामध्ये किमान 10 धावांची 7.80 जी सरासरी आहे ती आता सरासरी राखली गेली. अर्थात धावा आहेत धावफलकावरती, त्या 10 एक फलंदाज बाद झाला गेलाय. एक महत्वपूर्ण विकेट मिळवली गेली आहे, पण अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही आहे. सामना समतोलात चालू आहे. एखादा खराब षटक ची अपेक्षा करत असेल तो फलंदाजी करणार रॉयल चॅलेंजर करंजाडे ही टीम. पण एखादा चांगला षटक जर पडला, कमी धावेचं टार्गेट जरी असलं तरी उत्तराला प्रत्युत्तर देत असताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय तो क्षेत्ररक्षण करतोय वॉरियर्स करंजाडे ही टीम. या धावा आता थोड्याशा डोईजड ठरणार का ते या षटकामध्ये निर्णायक असतील. जर षटक निर्णायक फेकलं गेलं तर धावा डोईजड असतील त्या अंतिम 3 षटकामध्ये रॉयल चॅलेंजर करंजाडे टीम साठी. गोलंदाज दुसरं षटक आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि सांघिक या ठिकाणी दुसरं षटक फेकतोय तो गोलंदाज भावेश दमडे. हा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने हा मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर उभा फलंदाज 40+ चे आमचे अरुण गायकर आपल्याला बघायला मिळतात स्ट्रायकरवरती. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. या चेंडूवरती आत्मविश्वास फार होता, बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये, पण या षटकामध्ये रणनीती आखायला पाहिजे होती या गोलंदाजानं, पण तशी रणनीती आखली नाही. विकेट किपरने घेतला हा झेल आणि फलंदाज होतोय बाद. संघाचे आहेत बॅकर विनायक पोपट लोकेश जाधव. संघाचे आहेत बॅकर विनायक पोपट लोकेश जाधव. संघाचे आहेत स्पॉन्सर विनायक पोपट लोकेश जाधव. संघाचे आहेत स्पॉन्सर.
आलं. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत त्या 10 या अंकावरती वावरतोय तो फलंदाजी करणारा या ठिकाणी रॉयल चॅलेंजर ही टीम. हा चेंडू सिलिमिडॉन मधून चेंडू निघतो. क्षेत्ररक्षक मिडॉनचा क्षेत्ररक्षक या चेंडूला त्याच्या माध्यमातून अडवलं जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या अंकावरती. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी भूषण खैरे या फलंदाजासाठी कॅश प्राइज आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे रोशन खैरे यांच्या माध्यमातून. गोलंदाज सॅम राईट आर्म द विकेट. पुन्हा शॉर्ट टर्मॅन मधून चेंडू निघतोय. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडूने गाठले सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड वरती 15 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. 39 धाब्यांची या ठिकाणी गरज आहे. वारंवार क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना केली जाते. अटॅकिंग फिल्डिंग लावली पाहिजे क्षेत्ररक्षकांना तर या मॅच मध्ये जिवंत राहू शकेल इथं वॉरियर्स टीम. पण संधी निर्माण करून जात नाहीये. ते गोलंदाज बॅटची क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये या चेंडूवरती एक धाव रोखणं फार महत्वाचं असणार आहे. तर एक धाव फार चितेच्या चपल्यानं पूर्ण केली जाते ती रॉयल चॅलेंजर करंजाडे टीम कडून. चौकार आणि षटकारासाठी या फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज रोशन खैरे याच्याकडून लागलं गेलंय. पण मारणं फार महत्वाचं. डॉट चेंडूसाठी या गोलंदाजाला सुद्धा लावलं होतं. तोच फलंदाज आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये आता बघायला मिळत आहे. खैरे बंधू या ठिकाणी प्रोत्साहन करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. गोलंदाज तयार. पुण्याशी गोलंदाजी मार्क वरती भावेश दमडे जो षटक क्रमांक दुसरं फेकतोय. फार चांगली मेहनत घ्यावी लागणार ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. कारण जरी खेळत असं जरी कमी टार्गेट सेट झालं असलं तरी खेळताना असा विचार करायला पाहिजे असा केला पाहिजे की हरलो तरी इतिहास आणि विजय झालो तरी इतिहास असा खेळ या ठिकाणी करायचा प्रात्यक्षिक दाखवावा लागणार तो या दोन टीमना. हा चेंडू ऑफ स्टिक द ऑफ स्टंप. काय चेंडू फेकला गेला. विविधतेने हा गोलंदाजी करतो. चेंज ऑफ पेस या चेंडूवरती बघायला मिळाला. अशी गोलंदाजी करणं फार महत्वपूर्ण असेल ती वॉरियर्स टीम साठी. कारण एक ताकदवर टीम जी वॉरियर्स टीम आपण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं असेल. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर सुद्धा फार चांगली टीम खेळ करत असताना अंतिम या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये ही मॅच करत असताना दोन्ही टीम एका विरोधात टाकल्यानंतर फार चांगली मॅच बघायला मिळते. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळतोय. शॉर्ट पाईन लेग मध्ये चेंडू निघतोय. नशीब बलवत्तर या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बँगलोर रॉयल चॅलेंजर या टीमचं पडतायत झगडतायत. बॅनर तिकडं पाडतायत पण दुखापत झाली असेल तर जरा या इकडे आपण नाही व्यवस्थित आहेत सगळं ठीक. पण या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळत आहे त्या फलंदाजाला. काय मॅचला मजा येते. झडतायत पकडतायत पडतायत तरी सुद्धा चेंडू पर्यंत पोहोचता येत नाहीये. हे वैशिष्ट्य टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकांसाठी. या स्पर्धेसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय विलोकनीय स्पर्धा या ठिकाणी करंजाडे प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळत आहे. फार चांगली संकल्पना. सचिन नागपाल नंतर विनायक पोपट आणि सुरेश शेलार आणि खऱ्या अर्थानं या गाववासियांनी त्यांना दिलेली साथ त्याच्यानंतर ही स्पर्धा या ठिकाणी 3 दिवस आपण अनुभवतोय. खास मी त्यांना धन्यवाद देईन. मला या स्पर्धेमध्ये या ठिकाणी या व्यासपीठावरती समालोचन करण्याची संधी निर्माण करून दिली त्यासाठी मी मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद व्यक्त करीन. थँक्यू सचिन नागपाल. थँक्यू विनायक पोपट. थँक्यू सुरेश शेलार. या त्रिमूर्तींना स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 20 या अंकावरती लागल्यात. येणारे चेंडू असेल 18 आणि गरज 19 धाबांची. 18 चेंडू आणि 19 धाबांची गरज आहे. चेंडू आणि धाबांचं जर अंतर बघितलं तर 1 धाव जास्त आहे चेंडूंवरती. पण हे अंतर आता फार कमी करावं लागेल.
ते गोलंदाजी करणाऱ्या वॉरियर्स टीमच्या या गोलंदाजांना सागर मात्रे जो षटक क्रमांक 3 पुनश्च गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. हा चेंडू वेगवान चेंडू फेकला गेलाय. विनायक पोपट जो विकेट कीपर आपण त्याला बघतोय, पण या चेंडूवरती पंच सांगतात की 22ची धाव मिळते. ती करंजाडे चॅलेंजर टीमला सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावून पोहोचते ती 21 या अंकावरती. अजूनही 17 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 17 चेंडू 18 धावा. या मॅच मध्ये पकड मजबूत आहे, पण ती आता पकड सोडावी लागणार ती या गोलंदाजांना, कारण चेंडू टाकावे लागतील ते जास्तीत जास्त निर्धाव. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, ही झेल महत्वपूर्ण असणार आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी इनेट क्रमांक 4 भूषण खैरे बॅक टू द पॅव्हिलियन. माफ करा 3रा. सागर म्हात्रे मारतोय छक्का, बॅटमन हाय डेंजर, भावेश दमडे आहे बघा संघाचा हुकमी बॉलर. सागर म्हात्रे मारतोय छक्का, बॅटमन हाय डेंजर, भावेश दमडे आहे बघा संघाचा हुकमी बॉलर. सनी फुलवरे हाय तो फिल्डर, सौरव ठाकूर बॉलर. सनी फुलवरे हाय तो फिल्डर, सौरव ठाकूर बॉलर. थँक्यू डीजे. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अजून मॅच मध्ये मजा येईल. प्रेक्षकांना एकच असं, दोन्ही संघांना सपोर्ट करत असतात, कोणीही जिंको कोणी हारो, पण सामन्यामध्ये रंगतता निर्माण झाली पाहिजे, सामन्यामध्ये एक ट्विस्ट निर्माण झालं पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण होणार का? पण गोलंदाजांना पूर्ण कंबर कसावे लागेल. हा चेंडू युक्ती लढवले गेले. शॉर्टर मॅन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा झेल घेणं फार महत्वाचं होतं, तर या मॅच मध्ये अजून मजा आली असती, पण या ठिकाणी जातोय डीप थर्ड मॅन सीमा ऋषी पलीकडे हा चौकार. थँक्यू डीजे. 15 चेंडू आणि आता गरज आहे ती 14 धावांची, कारण कमी धाब्यांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट खऱ्या अर्थानं माफक झालं गेलं आता ते रॉयल चॅलेंजर या टीमसाठी. कारण जर गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करतात, पूर्णपणे कंबर कसतायत, पण क्षेत्ररक्षकांची साथ ती मिळत नाहीये. हा चेंडू ऑनड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी मिडॉन मधून चेंडू निघतोय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवलं जातं. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावून पोहोचते ती 26. येणारे 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. 14 चेंडू आणि 13 धावांची गरज या ठिकाणी. आता या टीमला एकच ध्यास करावा लागेल, शर्यत अजून संपलेलं नाहीये आणि असा खेळ करावा लागेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. हा चेंडू कलात्मक फटका लगावला गेलाय, एक क्रिकेटचा मादक फटका या ठिकाणी बघायला मिळतं. अलॉंग द कार्पेट या चेंडूला क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. या चेंडूवरती घेतले जातात डबल आणि या दुहेरीच्या बरोबरीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 28. येणारे चेंडू असतील 13 आणि गरज आहे 11 धावांची. 13 चेंडू 11 धावा. हा चेंडू जर निर्धाव गेला तर समीकरण असं असेल 12 चेंडू आणि 11 धावांची, पण त्या 2 चौकार आले ते पूर्णपणे जखमेवरती मीठ चलून गेले ते वॉरियर्स टीमच्या पाठीराख्यांमध्ये. हा चेंडू यॉर्कर बघा, घर फिरले की घराचे वाशे फिरतात अशी परिस्थिती झाली आहे. कारण जर या चेंडूवरती अडवला असता तर कदाचित या 4 धावा असल्या असत्या, पण या मिळतात 4 बाईज लेग बाईज. या ठिकाणी 4 धावा मिळाल्या जात आहेत. घर फिरले की घराचे वाशे फिरतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या वॉरियर्स टीमची. डीजे धावा आहेत. येणारे चेंडू 12 आणि 7 धावांची गरज. रिव्ह्यू बॅट
लेग बिफोर. चेंडू आहेत 12 आणि गरज आहे साथी गुणलेखक आमचे सोमनाथ पाटील. या चेंडूवरचा डिसिजन येईलच, पण फार ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी सर्व पॅव्हिलियनमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सर्वांनी हातभार लावला गेला आहे. या सर्व गोडगुणी दात्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण छायाचित्रण केलं जातं आहे. अख्खाती देशामध्ये ही स्पर्धा दाखवण्याचं काम या करंजडे वासियांनी 24 लाईव्ह यांना दिलेली संधी आणि फार चांगली क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते. संदेश पाटील आणि त्यांचे सर्व या ठिकाणी टीम फार चांगली मेहनत घेत आहेत. 3 दिवस आमचे अंपायर आपल्याला बघायला मिळतात, शशी साटम सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी पॅनल पूर्ण आपण 3 दिवस त्यांच्या या ठिकाणी वतीने बघायला मिळते. फार चांगलं एक क्वालिफाईड अंपायर, एक प्रोफेशनल अंपायर म्हणून ते आपले काम बजावतात आणि त्या परिस्थितीमध्ये करंजाडे वासियांनी सुद्धा त्यांना या ठिकाणी सांभाळून घेतलंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. नॉट आउट, बाउंड्री आहे या चेंडूवरती आणि या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर कार्डवरती धावा येत्या 32. येणारे चेंडू 12 आणि फक्त 7 धावांची गरज. एक मोठ्या फटकेची गरज आहे आता ती रॉयल चॅलेंजर करंजाडे या टीमला. काय उत्साह साजरा करत असेल आता रॉयल चॅलेंजर करंजाडे टीम. सुरेश शेलार आणि खऱ्या अर्थानं रामेश्वर दादा आंग्रे, कारण 40+ काल इंजुर्ड झाले होते पण क्रॅम्प आल्यानंतर आज ते एकदम फिट, कारण फायनल खेळण्याची आता असो, कारण थोडी हसी मजाक होते कारण गाववासियांच्या मॅच आणि सर्वांनी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी सांभाळून घेतलंय. गोलंदाज तयार सौरभ ठाकूर जो षटक क्रमांक 4 फेकतोय. 12 चेंडू आणि 7 धावा रोखायचे त्या गोलंदाजाला. हा चेंडू असे चेंडू टाकले तर कठीण असेल ते वॉरियर्स टीमसाठी, पण या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारला जातोय फलंदाजाकडून. एक धाव घेतली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या अंकावरती. मी पुनश्च धन्यवाद व्यक्त करतोय की या ठिकाणी संधी निर्माण करून दिली बोलण्याची, समालोचन करण्याची. करंजडे गाव, त्याच्यानंतर आमचे सचिन नागपाल, विनायक पोपट, नंतर सुरेश शेलार, त्याच्यानंतर मी खऱ्या अर्थानं रामेश्वर दादा आंग्रे, आमचे विनोद दादा साबले यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करेन, कारण प्रीमियर लीगमध्ये मला या ठिकाणी बोलण्याची संधी निर्माण करून दिली आणि एक चांगली स्पर्धा, अलोकनीय स्पर्धा. ज्या ठिकाणी प्रवीण दुगाडे सरांनी सांगितलं, ज्या ठिकाणी रायगडमध्ये आम्ही समालोचन करू त्या ठिकाणी स्पर्धेचं या ठिकाणी विवरण सांगितलं जाईल, कारण एक अविस्मरणीय स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आहे ती करंजडे वासियांसाठी. मी पुनश्च त्यांना धन्यवाद व्यक्त करतोय. पण या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 34. येणारे 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. विनायक पोपट लोकेश जाधव, विनायक पोपट लोकेश जाधव संघाचे आहेत स्पॉन्सर. विनायक पोपट लोकेश जाधव संघाचे आहेत स्पॉन्सर. थँक्यू डीजे. एक फटक्याची मॅच आहे, पण आता विचार करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या वॉरियर्स टीमच्या क्षेत्ररक्षकांना. जर ते 3 ते 4 चौकार पकडले असते तर या मॅच मध्ये